कामसूत्र हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा लैंगिक आसनांचं एक पुस्तक, बरोबर? पण थांबा, जर असं म्हटलं की ही ओळख खूपच अपूर्ण आहे, किंबहुना चुकीची आहे तर? चला, आज आपण या प्राचीन ग्रंथामागचे खरे रहस्य उलगडूया, पाहूया की सत्य काय आहे आणि गैरसमज काय. आणि हाच तो महत्वाचा प्रश्न आहे नाही का, की कामसूत्र म्हणजे फक्त एक सेक्स मॅन्युअल आहे की त्यामागे काहीतरी खोल, काहीतरी अधिक दडलेलं आहे? चला आपण मिळून या प्रश्नाचं उत्तर शोधूया, आणि तेही थेट मूळ ग्रंथाच्या आधारावर. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण त्या कामसूत्राबद्दल बोलूया, जे आपण सगळे ओळखतो, म्हणजे जे पॉप कल्चरने आपल्या डोक्यात भरवलं आहे. आणि खरं सांगायचं तर ही प्रतिमा मूळ ग्रंथापासून किती वेगळी आहे हे कळल्यावर धक्काच बसेल. आज कामसूत्र म्हटलं की काय आठवतं? एक तर ॲथलेटिक्स सेक्स पोझिशनचं पुस्तक. भारतात तर एका कॉन्डम ब्रँडचं नावच आहे. इतकंच काय, द कामसूत्र ऑफ पू सारखी गमतीशीर पुस्तकही त्यावर बनली आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर एक गूढ, कामुक आणि थोडंसं एक्झॉटिक प्रकरण म्हणून ते आपल्यासमोर उभं राहतं. बरं, हे झाली पॉप कल्चरची गोष्ट. आता हे सगळं बाजूला ठेवू आणि कामसूत्र खरंच काय आहे ते पाहूया. कारण हा ग्रंथ फक्त लैंगिकतेबद्दल नाही, अजिबात नाही. तो एका संपूर्ण जीवनशैलीबद्दल बोलतो. चला तर मग बघूया मूळ ग्रंथ आपल्याला काय सांगतो. पहिल्यांदा तर नावाचा अर्थच समजून घेऊया. कामसूत्र म्हणजे प्रेमाची तत्वे, हो, प्रिन्सिपल्स ऑफ लव्ह. हा ग्रंथ वात्स्यायनांनी साधारणपणे 3ऱ्या शतकात लिहिला, आणि तो फक्त लैंगिकतेबद्दल नाही, तर कामुकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावनिक समाधान, इमोशनल फुलफिलमेंट याबद्दल बोलतो. नावावरूनच कळतंय की याचा आवाका किती मोठा आहे. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कामसूत्र हे खरं तर एक गाईड आहे. कशाचं? तर आर्ट ऑफ लिव्हिंगचं, म्हणजे चांगलं जीवन जगण्याच्या कलेचं. वात्स्यायनांनी काम म्हणजे प्लेजर किंवा सुख याला एकटं ठेवलं नाही. त्यांनी त्याला जीवनाच्या इतर 2 मोठ्या ध्येयांसोबत जोडलं. धर्म म्हणजे एक सद्गुणी वर्च्युअस आयुष्य, आणि अर्थ म्हणजे आर्थिक यश. आणि या तिघांमध्ये बॅलन्स साधणं हेच खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन आहे, असं ते सांगतात. आणि हे फक्त बोलणं नाहीये, ग्रंथाची रचनाच तशी आहे. बघा, कामसूत्रामध्ये एकूण 7 पुस्तकं आहेत, 7. आणि त्यातल्या फक्त एकात म्हणजे 2ऱ्या पुस्तकात लैंगिक मिलन आणि त्या आसनांबद्दल विस्ताराने सांगितलंय. फक्त एकात. मग बाकी 6 पुस्तकात काय आहे? अहो, त्यात पत्नी कशी मिळवाली, तिची कर्तव्य काय, घर कसं सांभाळावं, समाजात कसं वागावं, इतकंच काय, गणिका आणि प्रियकरांना कसं आकर्षित करावं यावरही मार्गदर्शन आहे. म्हणजे आता स्पष्टच आहे की लैंगिकता हा या ग्रंथाचा फक्त एक भाग आहे, संपूर्ण ग्रंथ नाहीच आहे. आणि जसजसं आपण या ग्रंथात खोलवर जातो, तसतसे आपल्याला काही असे विचार भेटतात जे खरंच आजच्या काळातले वाटतात, म्हणजे इतके मॉडर्न. चला बघूया हा प्राचीन ग्रंथ त्याच्या वेळेच्या किती पुढे होता, विशेषतः जेव्हा गोष्ट लिंग समानता आणि म्युच्युअल प्लेजरची येते. सगळ्यात आधी हा ग्रंथ स्त्रियांच्या लैंगिक सुखाबद्दल खूप आग्रही आहे. वात्स्यायन ठामपणे सांगतात की नात्यामध्ये स्त्रीचं समाधान होणं तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. त्यांनी तर पुरुषाच्या आधी स्त्रीला परमोच्च आनंद मिळायला हवा यावर जोर दिलाय. विचार करा, 3ऱ्या शतकातला हा विचार किती पुरोगामी आहे. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा स्त्री संबंधांमध्ये पुढाकार घेते किंवा ऑन टॉप असते, तेव्हा वात्स्यायन त्यासाठी एक खास शब्द वापरतात, पुरुषायित्व, म्हणजे पुरुषाची भूमिका निभावणे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये, त्यांनी याला कधीही चुकीचं, अनैसर्गिक किंवा परवर्स म्हटलेलं नाही. त्या काळात हा दृष्टिकोन ठेवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती. एवढंच नाही, कामसूत्रामध्ये तृतीय प्रकृती म्हणजेच थर्ड नेचरचा सुद्धा उल्लेख आहे. आणि यात पुरुषांमधील आणि स्त्रियांमधील समलैंगिक संबंधांवरही चर्चा आहे. म्हणजे विचार करा, त्या काळात अशा विषयावर इतक्या मोकळेपणाने लिहिणं हे खरंच खूप धाडसाचं काम होतं. मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की जर मूळ ग्रंथ इतका जबरदस्त, इतका पुरोगामी होता, तर मग आज त्याची ओळख फक्त एक सेक्स मॅन्युअल म्हणून का बनली? याचं उत्तर दडलंय त्याच्या इंग्रजी भाषांतरात. आणि नुसतं भाषांतरात नाही, तर ते भाषांतर ज्या काळात झालं त्या काळातल्या लोकांच्या मानसिकतेत. तुम्ही विचार करा, मूळ संस्कृत ग्रंथ आणि त्याचं पहिलं इंग्रजी भाषांतर यामध्ये तब्बल 1600 वर्षांचं अंतर आहे. 1600 वर्ष म्हणजे 3ऱ्या शतकात वात्स्यायन यांनी ते लिहिलं आणि सर रिचर्ड बर्टन यांनी ते इंग्रजीत आणलं थेट 1883 साली. म्हणजे कर्मठ पुराणमतवादी व्हिक्टोरियन इंग्लंडच्या काळात. एवढ्या मोठ्या गॅपमुळे आणि कल्चरल शिफ्टमुळे मूळ अर्थाचा अनर्थ होणं जवळजवळ अटळ होत. तर हे सर रिचर्ड बर्टन
एक ब्रिटिश प्राच्यविद्या अभ्यासक. त्यांनी जेव्हा कामसूत्राचं भाषांतर करायला घेतलं तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर होता 19व्या शतकातला व्हिक्टोरियन समाज. म्हणजे असा समाज जिथे सेक्सबद्दल उघडपणे बोलणं सुद्धा पाप मानलं जायचं. कडक सेन्सरशिप होती. त्यामुळे झालं काय तर ब्रिटिश कायद्यांना आणि समाजाला पटेल असं भाषांतर करण्यासाठी बर्टन यांनी मूळ ग्रंथामध्ये मुद्दामहून बदल केले. आता बर्टनने नक्की काय केलं याचं एक उदाहरण बघूया. मूळ ग्रंथ काय म्हणतो की जर नवरा व्यभिचारी असेल तर बायको त्याला एकट्यात किंवा मित्रांसमोर शिवीगाळ करूनही जाब विचारू शकते. तिला तो हक्क आहे. पण बर्टनचं भाषांतर काय म्हणतं, तिने त्याच्याशी अपमानास्पद भाषेत बोलू नये, तिने भांडखोर असू नये. पाहिलं, त्यांनी सरळ सरळ स्त्रीचा आवाज, तिचा हक्कच दाबून टाकला. तर मग हे गैरसमज कसे तयार झाले? बर्टन यांनी काही गोष्टी केल्या. एक, त्यांनी जननेंद्रियांसाठी असलेले साधे संस्कृत शब्द बदलले आणि त्याऐवजी लिंगम आणि योनी असे शब्द वापरले. त्यामुळे ग्रंथ एकदम एक्झॉटिक आणि गूढ वाटायला लागला. 2, त्यांनी स्त्रियांना अधिकार देणारे सगळे परिच्छेद गाळून टाकले. आणि 3, त्यांनी लैंगिक भागावरच इतका फोकस केला की तो मूळ ग्रंथ जो जीवन जगण्याची कला शिकवत होता तो पाश्चिमात्य लोकांसाठी फक्त एक इंग्लिश नॉवेल्टी म्हणजे एक विदेशी गमतीची वस्तू बनून राहिला. तर मग आता या सगळ्या गैरसमजांची धूळ झटकून कामसूत्राकडे नव्या नजरेनं बघण्याची वेळ आली आहे. हे फक्त एक सेक्स मॅन्युअल नाहीये, हा एक महान सांस्कृतिक वारसा आहे, एक ठेवा आहे. चला, आपण जो प्रवास केला त्यावर एकदा नजर टाकूया. सुरुवात झाली एका गैरसमजापासून की हे फक्त एक सेक्स मॅन्युअल आहे. तिथून आपण सत्याकडे आलो की हे तर जीवन जगण्याची कला शिकवणारं मार्गदर्शक आहे. मग आपण त्याचा पुरोगामी आत्मा पाहिला, जिथे म्युच्युअल प्लेजर आणि समानतेला महत्त्व दिलं गेलंय. त्यानंतर आपण हेही उघड केलं की एका व्हिक्टोरियन भाषांतराने त्याची ओळख कशी बदलून टाकली. आणि शेवटी आपण त्याचा खरा उद्देश पुन्हा एकदा समोर आणला की हा जागतिक संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. बर्टनचं भाषांतर हे फक्त एक चूक नव्हती. याला म्हणतात साहित्याचं वसाहतीकरण, म्हणजे लिटररी कॉलोनियलिझम. याचा अर्थ काय? म्हणजे एका अतिशय समृद्ध, विशाल सांस्कृतिक ग्रंथाला आपल्या संकुचित, परकीय चष्म्यातून बघायचं आणि त्याला स्वतःच्या मॉरल स्टँडर्ड्समध्ये बसवण्यासाठी पूर्णपणे तोडून मोडून टाकायचं. आणि याचा परिणाम, कामसूत्राची खरी, व्यापक ओळख पूर्णपणे पुसली गेली आणि त्याची जागा एका खोट्या, विकृत प्रतिमेने घेतली. आणि हा सगळा प्रकार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. विचार करा, असे आणखी किती प्राचीन ग्रंथ असतील ज्यांना आपण त्यांच्या मूळ रूपात ओळखतच नाही, ज्यांची ओळख आपल्याला फक्त त्यांच्या भाषांतरकारांच्या चष्म्यातून झालेली आहे. इतिहास आपल्यापर्यंत पोहोचता पोहोचता किती बदलतो हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही?